बिल करणं चालू आहे आणि मग ते बॉक्समध्ये भरून ठेवते आणि नंतर डिलिव्हरी देणार आहे. फक्त मी आता कोथिंबीर आणि पनीर घेऊन जाते कारण मला पनीर. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर या अगोदर तुम्ही बघितलं होतं व्हिडिओमध्ये आम्ही ना बरण्या घेतलेल्या आहे, काचेच्या बरण्या. आपला जो नवीन किराणा आहे ना तो भरण्यासाठी. आणि अगोदरचे जे डबे आहे ना तर ते मी रिसायकलिंग सेंटरला देणार आहे किंवा ज्यांना गरज असेल त्यांना मी ते देईल. कारण की तुम्हाला माहिती आहे फ्रीमध्ये मी ते देऊन टाकणार. फेसबुक मार्केट आहे, चांगले वॉश करणार मी ते डिशवॉशरमध्ये आणि ते देऊन टाकणार मी. आणि मला काचेच्याच बरण्या पाहिजे होत्या. अगोदर या घेतल्या होत्या, दिसायला खूप छान दिसतात, पण मी विचार केला नको, काचेच्या बरण्या बऱ्या पडणार. आणि मग जेवढं पाहिजे तेवढ्या घेतल्या. आता सध्यापुरती जेवढं किराणा भरायचा आहे तेवढ्या बरण्या लागणार, तेवढं आम्ही लिस्ट केली होती. पण आत्ता आपल्याला नवीन किचन सेट करायचं आहे. अगोदर हे किचन मी कसं सुरुवातीला कसं सेट केलं किंवा त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या होत्या. पण हे सगळं सेट सुरुवातीला इथे राहायला आलो होतं ना, तर हे किचन सेट झाल्याच्या नंतर मग मी ब्लॉग चालू केले होते. तर मग आत्ता आपल्याला नवीन घरामध्ये नवीन किचन सेट करायचं आहे. त्यासाठी आम्हाला किराणा घ्यायला जायचा आहे, पण तो 3-4 महिन्याचा एकखट्टी घ्यायला जायचा आहे. कारण की आम्ही आता विचार केलेला आहे दर महिन्याला 1-1, 1.5 महिन्याला आपण कसा किराणा भरतो, पण मनोजने सांगितलं कोमल जास्तीचाच अजून किराणा भरून ठेव. आणि जे क्लिनिंग टूल्स वगैरे जे आहे ना ते पण आम्हाला आहे ना 6-6 महिने ॲटलिस्ट आहे ना आपल्याला पुरतील एवढं आपण आहे ना क्वांटिटीमध्ये किराणा किंवा जे क्लिनिंग टूल्स आहे ना ते आपण घेऊया. म्हटलं ठीक आहे. मग 20 किलोचं मग गव्हाचं पीठ असो किंवा तांदूळ असो, त्याच्यामध्ये पण आता वेगवेगळे प्रकार करायचे का नाही माहिती नाही. आता मी काय केलेलं आहे, लिस्ट केली होती. आता जेवढं आपल्या किराणाला जेवढं एकूण एक वस्तू लागतात ना तर सगळ्या वस्तू ची लिस्ट मी केलेली आहे आणि त्याचा आहे ना स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवलेला आहे. तर हे बघा, ही अशी पूर्ण लिस्ट आहे आणि या लिस्टनुसार आहे ना मला आता पूर्ण हा किराणा घ्यायचा आहे. आता याला किराणा घ्यायला तर माहिती 1-1.5 तास तर आरामशीर लागणार आहे. आणि लिस्टप्रमाणे आता एवढं तर मी केलेलं आहे आणि वेळेवर मला आठवलं तर मग मी वेगळ्या वस्तूसुद्धा तिथे घेईन. तर चला आता मनोजला म्हटलं चला आता वेळ आहे आपल्याकडे, कारण की किराणा आत्ता घेतला ना तर मला किचन सेट करता येईल. आणि बरण्या ऑलरेडी मी ना सगळं पुसून वगैरे स्वच्छ करून म्हणजे डिशवॉशरमध्ये त्याला क्लीन केलं, त्याच्यानंतर पुसलं, त्याला सुकवलं आणि आता फक्त त्यामध्ये किराणा भरायचा आहे. तर आता या सगळ्या गोष्टी जेव्हा मी सेट करणार ना, कारण की ना आपण स्त्रियांना सगळ्यात जास्त किचन खूप इंटरेस्टिंग वाटतो आपल्याला बाकीच्या गोष्टी सेट करण्यापेक्षा. तर किचन असं पाहिजे, इथे या वस्तू ठेव, तिथे त्या वस्तू ठेव. पण आता आहे ना एवढ्या वस्तू आहे ना ते किचन हळूहळू मी सेट करणार आहे. अगोदर बरण्यांचं, त्याच्यानंतर कोणती वस्तू कुठे काय. आणि हा जो नवीन घराचा किचन आहे ना हा मोठा किचन आहे, तर त्यामुळे ना अजून जास्त आपल्याला सामान ठेवता येईल प्रॉपर वेने. तर चला आता आम्ही निघतो थोड्या वेळात, लिस्टप्रमाणे सामान घेतो आणि हे सगळं तुमच्यासोबत शेअर करतो. हे विटीचं चांगलं आहे तुला? विटीचं विटीचं का? इंडियन स्टोअरला आले आहे मी आणि जर विटी हे का आपण खातो तेच आहे ना? चांगला आहे तो? तोच आहे हा. ठीक आहे. मग कधी अवेलेबल असतो कधी अवेलेबल नसतो. तर मग हे 20 kg 10-5. नमस्ते नमस्ते. ठीक आहे, कैसे हो? दावतचे घेतलेले आहे मी. आणि हे बघा 20 kgचं पण आहे, 46ला आहे. 20 kg हे कितीचं आहे? हे 5 किलोचं आहे. हे 10 kgचं आहे. म्हणजे दोघी मी बघितलं तर 35 युरोज होतात आणि हे जे 20 kg केले तर 46 युरोज होतात. मग असं जर 10 kg याच्यामध्ये बघितलं तर मग ऑलमोस्ट 65 युरोज होतात. हे एक 5 किलोचं आहे ना? 5 kgचं 70.15. आपल्या 20 घ्यायचं आहे का 10 घ्यायचं आहे? 20 युरोज आपलं जास्त घ्यायचं. 20 युरोजचं 20 kgचं 46.50 आहे. मग ठीक आहे, हा घ्यायचा मला का? असं वाटतं हा परवडतो ना आपल्याला. ठीक आहे. 5 नॉर्मली मी 2 वेगळे घ्यायची. 5 kgचे बासमती राईस, 5 kgचे मी मसुरी राईस घ्यायची. पण तुम्हाला सांगितलं म्हणून सांगितलं कोमल सारखं आता यायला नको दर महिन्याला, म्हणून आहे ना आपण जास्तीचाच भरू. कारण की आपला वेळ जातो नाही का. म्हणजे नॉर्मली आपल्या हिरव्या मिरच्या वगैरे ते इंडियन स्टोअरला घेणं ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस ते किराणा घ्यायला ना नको. म्हणून मग आपण असं स्टॉकमध्येच भरून ठेवू, म्हणजे आपण थोडं रिलॅक्स राहू. म्हणजे आणणे येण्याचं काय. ठीक आहे. ठीक आहे.
डाळ आणि मूग डाळ डाळ पोहे 2 kg मूग डाळ ते 1 kgचे ही 1 kgची ठीक आहे 1 kgचे ठीक आहे. हां 2 kg आपल्याला पोहा आहे 2 kg हॅलो. बेसन घेतो आणि हे चणे वगैरे हां ते चणे, राजमा. 1 kg घ्यायचे ते ओके. तर राजमा चाहिए वो बाद में ना करने वाले डिलीवरी का जो बड़ा बड़ा सामान है हाँ उधर ही बोल दीजिए अभी लाने का जरूरत नहीं है। हाँ हाँ मसूर डाळ चणे चणे छोले याच्यामध्येच आहे ना किडनी बीन्स हे घेतले मी फक्त राजमा. हे बघ छोले क्या चाहिए बोलिए। छोले चणे. छोले चने देखिए कितना चाहिए? 2 kg का है क्या 2 kg का छोले चाहिए हाँ, एक मिनट प्लीज। और कुछ छोले 2 kg चना भी चाहिए चना दाल हाँ चना 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 ब्लैक ब्लैक नहीं, ये 2 kg। वो 1 kg का है क्या 1 kg का है। एकच घ्यायचं का हे तुका 2 घ्यायचे मग? इथे आपण 2 किलो लिहिले हा मग 2 घेऊन टाक ना. म्हणजे आणि याची जी प्राइस आहे ना प्रत्येकाची वेगळी चणे आहे ना त्याची वेगळी आहे छोले आहे ना त्याची वेगळी आहे आपण लागायला नंतर लिस्ट आली का आपल्याकडे? लिस्ट प्रमाणे मी सांगेल पण आता आम्ही जी लिस्ट केली ना म्हणून पटापट सामान घेते मी इथे ती चणा डाळ चण्याची डाळ घेतली हा चणा 1 किलो घ्यायची चण्याची डाळ आपली ठीक आहे. ती 2 kg आहे ती 500 ग्रॅम. हां आणि अख्खे मसूर पण घ्यायचे का? अख्खा मसूर नाही अख्खा मसूर आहे ऑलरेडी आपल्याकडे आणि हे बीन मुटकी 1 किलो घ्यायची ही ट्रॉली पूर्ण भरलेली आहे आणि आता दुसरी ट्रॉली घेते ही साईडला ठेवून देते हे धने वगैरे पण घ्यायचे का? ठीक आहे. आणि हे धण्याचं मी हे किती 750 ग्राम आहे तुम्हाला माहिती आहे धने पावडर मी घरातच करत असते त्यामुळे हे धने लागतात म्हणून मी जास्तीतच घेऊन ठेवते साबुदाणे आहे साबुदाण्याचं पण मी आता हे 1 kgचे घेऊन ठेवते जिरे वगैरे जिरे पण घ्यायचे ते चिंच पण घ्यायचे शेंगदाणे घ्यायचे आपल्याला मग हे जिरे घे ना इथूनच. आहे ना जिरे किती घ्यायचे? मोठं पॅकेट घ्यायचं ते आपल्याला हे 400 ग्रामचं आहे. हां ठीक आहे हे पण घ्या आणि हे जास्तीच म्हणजे बर्नरमध्ये व्यवस्थित होते आणि मोहरी का? कुठे घेतलं तुम्ही हे इथून हे बघ इथून. ओके हळद पण घेऊन ठेवते मी हळदी डेट पण चेक करते मध्ये मध्ये मी साबुदाणे घेतले हे घेतलं पोहा घेतला हिंग घ्यायचे का? हो पावडर मोहरी घेतली का? मोहरी घ्यायची आहे तिथे बघते कुठे आहे आणि हे आता आम्ही सामान घेतो आणि ही डिलेवरी ते घरी करून टाकणार ही मोहरी 1 kgची आहे बघते बघा आहे छोटी ही 400 ग्राम आहे ते पण 400 ग्रामच होतं. हे पण 400 ग्राम आणि आपल्याला इडलीसाठी ती चटणी वगैरे इडली राईस घ्यायची आपल्याला तर ते तिकडे आहे इडली राईस हे बघ हे इथे लिहिलं आहे इडली राईस. कुठे नाही एवढं मोठं नाही पाहिजे ना मग छोटे का? इथे बघते इडली राईस छोटं पॅकेट पाहिजे
छोटं पॅकेट नाही विचारावं लागेल त्यांना ठेवलं असेल. ओवा ओवा नाही घेतला मग ओवा घेतला मी वाटतं. बरं ओवा घेतला, वेलची घ्यायची, टी पावडर पण घेतली. ठीक आहे, जे राहिलं मग ते पटकन घेऊन टाक. 2 पॅकेट. वेलची घेऊन टाक. ओके ओके. तिकडून जाऊ ते काम कर. पिंक सॉल्ट घ्यायचं राहिलं. शेजवान चटणी पण घ्यायची परीसाठी. आणि हे तडक्यावाल्या कुठे गेल्या त्या काश्मीरी लाल मिर्च तुम्हाला आवडतं ना? हे बघा हे भेटली. तर म्हणून जेव्हा मला तडका वगैरे देते ना तर घ्यावा. चटणी पण आहे आपली शेजवान चटणी इमली चटणी. शेजवान चटणी दिसली का? इथे आहे भरपूर. शेजवान चटणी नवीनच आहे. हे बघ हेच तेच येते. हे आहे शेजवान चटणी. हेच ती जैन शेजवान जैन पण आली चटणी. आता. हां. 2 बॉटल्स घेते मी. परीला खूप आवडतं शेजवान चटणी. बिल करणं चालू आहे आणि मग ते बॉक्समध्ये भरून ठेवते आणि नंतर डिलिव्हरी देणार आहे. फक्त मी आता कोथिंबीर आणि पनीर आणले जाते कारण मला पनीर बनवायचं आहे म्हणून कोथिंबीर संपली होती म्हणून मग कोथिंबीर. निघालो आता आम्ही आणि घरी चाललो आहोत आता. आणि जे क्लिनिंग टूल्स आहे ते आम्ही उद्या घ्यायला जाणार आहोत कारण की ते थोडंसं लांब आहे. तर इथल्या इथं आता आम्हाला इंडियन स्टोअरमधनं जेवढं घेता आलं ना तर आता आम्ही लक्झमबर्गचं जे सिटी सेंटर आहे ना तिथे आहोत. म्हणजे तिथे हे इंडियन स्टोअर आहे आणि इथे कसं एकूण एक सगळ्या वस्तू अवेलेबल असतात. असं नाही की एक आहे एक वस्तू अवेलेबल असते दुसरी नाही आहे. त्यामुळे मग आम्ही इथे आलो आणि मग आता हे सगळं घेऊन आता घरी चाललो आहोत. आणि सगळं नंतर मी सगळं जेव्हा किचन वगैरे सेट करणार तेव्हा तर मग ते व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार. पण हे किराणा जास्त इम्पॉर्टंट म्हणजे किराणा घेतलं तरच आपल्याला ते सेट करता येईल ना. आणि यावेळेस ते ना मी असं छान असं सेट करणार आहे. जास्त घाईगडबड करणार नाही काही नाही. मी माझे क्लासेस पण विसरले ॲक्च्युली कारण की गडबडच एवढी चालू आहे तर काय करू शकतो आपण. चला तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला किराणाचा तर हा दुसऱ्या दिवशीचा आहे आणि मी ग्रॉसरी परत दुसरी ग्रॉसरी घ्यायला आलेली आहे इथे म्हणून मग त्याच्यामध्येच मी हे ॲड करते. म्हणजे ग्रॉसरीचं होऊन जाणार. तर मी ब्लूबेरीज घेतलेले आहेत. बरी बेराचं फेवरेट स्प्रिंग चीज. हां दीदी कुठे तिथे नाही आहे. तिथे खेळायला गेली कुठेतरी. आपल्याला एक डोनट पाहिजे पप्पा. डोनट पाहिजे. हे पाहिजे मला ना. हे न्यूट्रेला पण घ्यायचे का आपल्याला? कोणतं? न्यूट्रेला हां एक घेऊन टाकू न्यूट्रेलाच. न्यूटेला तर ब्राऊन शुगर पाहिजे होती मला. किती दिवसापासून घ्यायची म्हणत होते. आणि तुम्ही खूप माझे अगोदरचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल का मी ही ब्राऊन शुगर घेते. गाडी 6 बस झालं ना. 6 इनफ ना. आम्ही तुम्हाला माहिती आहे मी कुकिंगसाठी सनफ्लॉवर ऑइलच यूज करते. तर मी 10 बॉटल्स घेऊन टाकल्या. जास्तीच घेऊन ठेवलं आणि त्याच्यानंतर नॉर्मल जे असतं ते घेतलेलं आहे. साखर सांगली का आपल्या याच्यातून? मला तर नाही वाटलं. साखरच वाटते. बघते मी नाही नाही ठीक आहे.
आणि सीट्स आहे बघा, आपण नंतर घ्यायचे का? हां ते नंतर करूया आता आपण. तुम्हाला माहिती आहे जेव्हापासून आपण आपलं चॅनल सुरू केलं होतं तेव्हापासून मी तुम्हाला गार्डनिंगचे व्हिडिओसुद्धा यांना शेअर करत आलेले आहे. आणि तर यावेळेस पण करणार आहोत, इंटरेस्टिंग असणार आहे. आणि यावेळेस आम्ही खूप खूप झाडं लावणार आहोत. हे घेणार. हे अजून चांगलं वालं. ते घेते हां. डी आहे बेला ते. जी आहे. आणि आता आम्ही आलो आहोत DM-मध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे DM-मध्ये आम्ही नॉर्मली शावर जेल वगैरे जे आहे, परिबेलाचे शॅम्पू, आमचं शावर जेल, बॉडी लोशन वगैरे आम्ही DM-मधून घेत असतो. आणि खूप सारे ब्रँड्स असतात, त्यामुळे बरं पडतं एकाच ठिकाणी घेता येतं. इव्हन आपल्याला जे आपले त्यांची विटॅमिन डी वगैरे पण घेऊ शकतो. विटॅमिन डी, हा विटॅमिन डी पण घेणं राहून गेलेलं आहे. इथून घ्यायची का ट्रॉली एक? दोन टाकू का? हां म्हणजे बरं राहील. आहे माझ्याकडे पण. नाही इथे कॉईन नाही लागत. नाही लागत. हां, इथे नाही लागत. म्हणून एक कॉईन आम्ही सोबतच ठेवत असतो. तर परिवेला गेल्यामध्ये ऑर्डर वगैरे पण करू शकतो ऑनलाईन. तर बॉडी लोशन घ्यायचं होतं, ते यावेळेस हे व्हॅनिलाचं घेतलेलं आहे. आणि DM-मध्ये म्हणजे जर्मनीमध्येच आहोत आता, पण मग DM-मध्ये मोस्टली जर्मन ब्रँडच असतात. आणि इथूनच मग मी परिबेरासाठी ना शावर जेल किंवा ते शॅम्पू वगैरे आहे ना घेत असते मी. तर मला कमेंट आलं होतं का परिबेरासाठी तू कोणतं यूज करते, मी तुम्हाला दाखवते. परिबेरासाठी हे पाहिजे. मोस्टली परिबेरासाठी ना हे गार्नियरचं जे आहे ना शावर विथ शॅम्पू आहे. आपण बॉडीला पण यूज करू शकतो आणि केसांना सुद्धा यूज करू हे वालं शकतो. घेते. आणि हे बघा, हे लहान, हे स्पेशली हे जे सेक्शन आहे ना तर ते लहान मुलांचं आहे. इव्हन लहान बाळ, जन्म झालेलं बाळ आहे ना तर त्याचेसुद्धा प्रोडक्ट्स इथेच आहे. बघा हे सगळं ते हे बघा शॅम्पू वगैरे आहे, परत बॉडी लोशन आहे. तर बेला खूप लहान होते ना तर ते हिचं मी वापरायचे बॉडी लोशन. तुला कोणतं घ्यायचं? हे मी घेतलं. हे बघ आपल्याला जास्त घ्यायचे तर त्यामुळे ना एक घेताना चांगलंच घ्या. हे बघ हा पण एक. दोन घेऊन टाकू त्यांना. हा बघ, हा पण एक खाली बघ, खाली याचा पण एक. अगं मग मी 2 घेतले. त्याला हा घेऊ, हा बघ मरमेडचा आहे बघ, हा हे वाटतं. पाहिजे. हा 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 तो नको. हा 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 माझे घेतलं. कोणतं हे आपण नाही घेतलेलं. दाखव, कोणतं हे? हा, हे पण घ्या, हे पाहिजे. काय मी 2 घेऊ का? 3 घेऊन टाकू ना यांचे. चालेल, 3 घेऊन घ्या, हे घ्या आणि हे हे पाहिजे. 3 घ्यायचे बाबा. हे पाहिजे. आणि मनोसाठी आणि माझ्यासाठी मल्टीविटामिन्स घेतलेले आहे. 10 टाईपचे म्हणजे विटामिन्स आहे 10 टाईप्सच्या याच्यामध्ये. आणि वेगन आहे. आणि तुम्हाला माहिती विटॅमिन डी आणि हे जे आहे इथे थोडंसं अजून जास्त काळजी घ्यावी लागते. वेदर तसं आहे त्यामुळे. तर परिबेलाचं पण घेतलं. तुम्ही घेतले तुमचे विटॅमिन्स डी? घेतलं त्यांनी पण गमीजच घेतलेले आहे. चल. एक लॉलीपॉप पण काही जेली आहे. हां, आता मी बघते, लिस्ट केली होती आम्ही. टूथपेस्ट राहिलेत ना आपले. आणि डिशवॉशर ट्यूब पण आहे, डिटर्जंट पण आहे व्हाईट चला. कलरचं. शॉपिंग झालेली आहे. डिटर्जंटचं पण, डिशवॉशरचं, शावर जेल, बॉडी लोशन सगळं झालेलं आहे. आता मी बिल करायला चाललो आहे. जस्ट घरी आलो. 8:35 झाले. बाहेरच जेवण केलं, म्हणजे पिझ्झा आणि आम्ही फलाफल ते खाल्लं, फ्रेंच फ्राईज खाल्ले. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.